नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंतचे 5 हप्ते मिळाले आहेत. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबरचे महिन्याचे पैसे मिळतील असं म्हटलं आहे. राज्य सरकारनं योजना सुरू करताना महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले होते. त्याचप्रमाणे डिसेंबरचे महिन्याचे देखील 1,500 रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की कोणतीही शंका मनात ठेवू नका. जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या योजना आम्ही दिलेल्या आहेत, एकही योजना बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात टाकणार आहोत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले नाहीत असं देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की काही जणांनी 4 खाती उघडली आहेत असं लक्षात आलं आहे. समाजात चांगल्या प्रवृत्ती असतात, तशा काही वाईट प्रवृत्ती देखील असतात. एखादी योजना चुकीच्या पद्धतीनं वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे आणि आमची जबाबदारी आहे. तो योग्य प्रकारे वापरला गेला पाहिजे. माणसांनीच 9 खाती काढलीत, त्याला लाडकी बहीण कसं म्हणायचं? लाडका भाऊ देखील म्हणू शकत नाही. बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांच्या संदर्भात, युवकांच्या संदर्भात, ज्येष्ठांच्या संदर्भात, वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत असं देखील देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले. तर विरोधकांकडून मात्र लाडकी बहीण योजना अयशस्वी झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद करण्यात यावी असे आरोप विरोधकांकडून होत आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.